मी देखील उत्तर देऊ शकते. सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी घोषणाबाजी, गडकरी आणि फडणवीसांची मध्यस्थी. पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महामार्ग उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम गाजला तो सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान झालेल्या घोषणाबाजीने. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा उपस्थितांमधून घोषणाबाजी सुरू झाली. यामध्ये जय श्रीरामसह अनेक घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्वतः नितीन गडकरी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील उपस्थितांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र उपस्थितांनी घोषणाबाजी काही थांबवली नाही. उलट काही वेळ सुप्रिया सुळे यांना आपलं भाषण थांबवावं लागलं. त्यापुढे बोलताना म्हणाल्या, मी गडकरींचे आभार मानते. तेवढ्यात उपस्थितांमधील एका व्यक्तीने मानलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. सुळे भाषणावेळी उभ्या राहिल्या त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणा देणाऱ्यांना थांबवण्यासाठी खुद्द फडणवीस आणि गडकरींनीही प्रयत्न केले, पण घोषणा सुरूच होत्या. घोषणा थांबल्यानंतर ज्यावेळी सुळे म्हणाल्या की मी गडकरींचे मनापासून आभार मानते, त्यावेळी उपस्थितांपैकी एकाने मानलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी फडणवीसांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. या सर्व घोषणांचा प्रकार पाहून सुप्रिया सुळेही काहीशा नाराज झाल्या आणि संतप्तही दिसून आल्या. त्या म्हणाल्या, मी सुद्धा उत्तर देऊ शकते, पण ते हे व्यासपीठ नाही. आपण पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसंच रस्त्यांवरूनही त्यांनी चांगलेच टोमणे मारले. गडकरींनी केलेले रस्ते फक्त चांगले नाही तर टिकाऊ आहेत. बाकी रस्त्यांची अवस्था तर माहितीच आहे, परंतु त्यावर येथे नाही तर इतर कुठल्या ठिकाणी बोलता येईल असंही त्या त्यावेळी म्हणाल्या.